तर 27% ओबीसी आरक्षणामुळे 50%ची मर्यादा ओलांडली जात होती, म्हणून कित्येक वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या। अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला होता। मात्र आता पुन्हा एकदा ओबीसी आरक्षण आणि 50%ची मर्यादा या चक्रव्यूहामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अडकून बसलंय। आज झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं पाहूया राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। महानगरपालिका आणि झेडपीच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर। नगरपंचायत नगरपरिषदांच्या निवडणुकांचंही वेळापत्रक गडबडणार। निकाल लागल्यानंतरही निवडणुका पुन्हा घेण्याची वेळ ओढवू शकते। ज्या ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे, तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे मुख्यमंत्र्यांपासून नगरसेवक पदाचा अर्ज भरणाऱ्या उमेदवारापर्यंत सगळ्यांचंच लक्ष होतं। मात्र आजच्या सुनावणीनंतर ठोस उत्तर मिळण्याऐवजी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले। ओबीसींना 27% आरक्षणासह निवडणुका घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आणि त्यानंतर निवडणूक आयोग कामाला लागला। परंतु दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली। त्या विरोधात याचिका दाखल झाल्या। निवडणुकांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर मंगळवारी चौथी सुनावणी पार पडली। सरन्यायाधीश सूर्यकांत आणि जयमाला बागची यांच्या न्यायद्वयी समोर ही सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने अतिरिक्त वेळ वाढवून मागितला। न्यायालयाने हा वेळ देण्याचं मान्य केलं आणि शुक्रवारी सगळी माहिती आकडेवारीसह राज्य निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयामध्ये आपलं म्हणणं सादर करणार आहे, ज्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागलंय। सुनावणी दरम्यान महाधिवक्ता आणि याचिकाकर्त्यांचे वकील यांनी केलेला युक्तिवाद आणि त्यावर न्यायमूर्तींनी मांडलेलं मत यावर धावती नजर टाकूया। महाधिवक्ता तुषार मेहता म्हणाले, झेडपी महापालिका निवडणुकीच्या तारखा अजून घोषित झाल्या नाहीत, सुनावणी परवा घेऊ शकतो। याचिकाकर्त्यांचे वकील इंदिरा जयसिंग म्हणाले, याचिकांमध्ये अवमान प्रकरणाच्याही याचिका आहेत। 6 मे रोजीच्या आदेशांबाबतच्या फेरविचाराचीही याचिका आहे। सरन्यायाधीशांनी विचारलं, निवडणूक प्रक्रिया सुरू झाली नाही ना, आयोग आणि सरकारचा होमवर्क होऊ द्या। याचिकाकर्त्यांचे वकील इंदिरा जयसिंग म्हणाले, 2 डिसेंबरला नगरपालिकांसाठी मतदान आहे। सरन्यायाधीश म्हणाले, त्या नगरपालिका नगरपंचायती आहेत ना। इंदिरा जयसिंग याचिकाकर्त्यांचे वकील म्हणाले, 50%पेक्षा जास्त आरक्षण असलेल्या नगरपालिका पंचायतींच्याही निवडणुका होऊ नयेत याची दखल घ्यावी। सरन्यायाधीश म्हणाले, आमच्या आदेशाविरोधात निवडणूक घेतली गेली तर आम्ही सारं काही रद्द करू शकतो। याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी म्हटलं, मग तो जनतेच्या पैशाचा अपव्यय होईल। निवडणुकीची अधिसूचना निघाली आहे आणि ती थांबवता येणार नाही। आरक्षण मर्यादा ओलांडलेला भाग आदिवासी आहे। सरन्यायाधीश म्हणाले, 57 ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे, तिथल्या निवडणुका आमच्या संभाव्य आदेशांच्या अखत्यारीत असतील। याचिकाकर्त्यांचे वकील म्हणाले, बांधी आयोग राबवला गेला नाही तर महाराष्ट्रामध्ये आरक्षण उरणार नाही। सरन्यायाधीशांनी म्हटलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता पुढील सुनावणी घेऊ। सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याची तयारी दर्शवली आहे। सर्वोच्च न्यायालयाने आज असं स्पष्ट सांगितलं की ओबीसींना आरक्षण निश्चित मिळालं पाहिजे, सगळ्यांना तिथं रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे। मात्र जर याच्यासाठी काही आवश्यक असेल, काही लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट जर करायचा असेल तर मग आपण त्या संदर्भात सुद्धा विचार करू शकतो। मूळ याचिकाकर्त्यांच्या वतीने, कारण आमची मागणी होती की छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई सारख्या कॉर्पोरेशन्समध्ये 5-5 6-6 वर्ष झाले प्रशासक आहेत। अनेक 90% वर महाराष्ट्र सध्या प्रशासकांच्या ताब्यात आहे, त्यामुळे निवडणुका लवकर घ्याव्यात अशी आमची मागणी होती। आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली, त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की निवडणुका लवकरात लवकर घ्यावा, हा जो लार्जर इश्यू आहे तो आपण डिसाईड करू। मात्र वर्केबल सोल्युशन याच्यात काय आहे हे पाहण्यासाठी आता शुक्रवारची सुनावणी आहे। सर्वोच्च न्यायालयानं घेतलेल्या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही ऐकूया। या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडण्याकरता जी काही विनंती आहे ती सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी मान्य करेल। आजही बोलताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबद्दल अतिशय सकारात्मक टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे। इतकंच नाही तर जो काही जुना निर्णय आहे त्या निर्णयाचं मोठ्या बेंचने पुनरावलोकन केलं पाहिजे अशा प्रकारची टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे मला आज तरी अशी अपेक्षा आहे की या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडतील। ओबीसी आरक्षण आणि 50%च्या मर्यादेचं उल्लंघन यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक वर्ष रखडल्या होत्या।
याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी डेडलाईन जारी केली. राजकीय पक्ष आणि निवडणूक यंत्रणा कामाला लागल्या आणि आता पुन्हा एकदा ओबीसी आरक्षण आणि 50% मर्यादा यामुळे निवडणुकांचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलाय. थोडक्यात काय तर वर्तुळ पूर्ण झालंय. पण या फेऱ्यातून लोकशाहीचा कणा असलेल्या निवडणुकांची मुक्तता कधी होणार, या प्रश्नाचं शुक्रवारी उत्तर मिळणार. सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.